सुपला आणि हुकला असं बॉलिंग पाहायला मिळाली. मागच्या मॅचचा हिरो नो डाऊट, ज्याने बॅटिंग देखील चांगली केली. तब्बल 49 या स्पर्धेत एका रनाने शतक, अर्धशतक हुकलं. तो बॅट्समन ठरतोय. सोमनाथ या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं. चांगली बॅटिंग सोमनाथची पाहायला मिळाली आणि नक्कीच चांगल्या धावा देखील पाहायला मिळाल्या. तब्बल 49 धावांची खेळी आणि तीच खेळी चांगली पाहायला मिळाली. चला नेक्स्ट बॉलर रामदासला आपण पाहतो. स्ट्राईक एंडवर फलंदाज सुनील आणि अजित अशी जोडी खरं तर पाहायला मिळाले. सौरभ, आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार, पकडली जाईल आणि इथे संपवलाय तो मात्र सुनीलचा खेळ. फलंदाज बाद, सुनील बॅक टू द डगआउट. चला या टास्क बॉक्स मध्ये जायचंय. त्या ठिकाणी सौरभ मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी जायचंय. अगदी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जर पाहिले ना दिनेश, असं वाटतंय का जणू काय बक्षीसच आम्ही घेऊन चाललोय की काय. एकदम चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, ट्रॉफी खरं तर पाहायला मिळते. आणि चांगली बॅटिंग, 12 बॉल 49 धावसंख्येची बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगली बॅटिंग खरं तर सोमनाथच्या माध्यमातून आपण पाहिला. म्हणतात ना की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊन देतो, पुन्हा एकदा माघारी येतोय. आणि तोच दहशत, तोच दरारा पराभवाने मावून संपत नाही, प्रयत्न करतो तो संपतो. म्हणूनच स्वतःला सांगा की शर्यत अजून जिंकली नाहीये, शर्यत अजून हारलो नाहीये, मी अजून जिंकलेलो नाहीये. असू दे, आमच्या तोडक्या मोडक्या भाषेत आम्ही करतो, कारण आम्हाला मोठमोठे स्पर्धक देखील वेळ काढून प्रयत्न आम्ही करतोय त्यांच्यासाठी, परंतु त्यांना वेळ नसतो. षटकार आला, या षटकाराने 10 फलक जाऊन पोहोचला 24 या आकड्यावर. फलंदाज आकाशच्या बॅटमधनं जसा गेला तसा मात्र बिग ब्लास्ट पाहायला मिळाला आणि षटकार पाहायला मिळाला. ते फटका चांगला आहे मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, अडवणार फेकणार, तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका धावाने 10 फलक फ्लाय होईल, जाण पोचेल 25 या आकड्यावर. 25 धावा 10 फलकावर लागले गेलेत. सुंदर बॅटिंग आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक पर रामदासला पाहतो, चांगला गोलंदाज आहे. इथे अकुट टप्प्याचा बॉल होता, अगदी जाग्यावरनं पुल करायचा होता, परंतु चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी रामदासची पाहिली, परंतु या सामन्यामध्ये देखील कमबॅक करतोय. दोन्ही जवळचे संघ, मैत्रीपूर्ण लढत. शॉर्ट बॉल, चांगला बॉल आणि अजितला थांबून ठेवलंय. मागच्या मॅच मध्ये अगदी तब्बल 40 धावांची खेळ केली होती या अजित या फलंदाजाने, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी जड पारड झुकत असताना आपण पाहतो. हा रामदास, तू अजून पाया वापडे बॉल, बेस पाया वापडे अजून, आणि षटक संपतो. चांगला बॉल होता, लॉलीपॉप बॉल होता, निर्धा बॉलची सांगता. 10 फलकावर धावा लागले गेलेत, 25 धावा आणि 2 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झालाय. अजूनही 2 षटकाचा खेळ शिल्लक असेल. 25 धावा तर स्कोर बोर्डवर लागले गेलेत. नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर अजितला आपण पाहू शकाल. सगळं हे टोंबरवाडे गडी आणा, सगळं पोटेचा आत. हा, आमचा रामदास पण तसाच, आमचा अजित पण तसाच. तरी आमचा यशवंत अजून कोट आहे कोट नाही, पोलीस झालाय, पण काय सांगायचं आहे. असो, थोडासा लेझी क्रिकेटमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. आणि इथे कमबॅक गोलंदाजी करेल का. फटका चांगला आहे, फुलटॉच बॉल होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. थोडासा फंबल होता. एक धाव, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच 2 धावा देखील कंप्लीट करत असताना आपण पाहिल्या. 2 धावाने 27 धावा ऑन स्कोर बोर्डवर पाहायला मिळतील. आणि आम्हाला खरं तर शेवटच्या दिवसात आमचा एक चांगला खेळाडू आम्हाला पाहायला मिळेल. सिंगल काडी आणि डबल इंजिन असं आम्ही त्याला नाव दिलंय. ते आमचे कैलास बांगारे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. झेल सोडला जातो, झेल ड्रॉप केला जातो आणि नक्कीच 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या.
त्यांना कधी कधी ग्रुपवर असो किंवा कधी वैयक्तिक असो कधी त्यांची मजा घ्या, परंतु ते कधी मजेला कमी नाही आहेत, कारण ते देखील आमची मजा घेत असतात. खरं तर चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. बख्ताचवाडी आयोजित सन्माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे शिवसेना आमदार चषक 2025 चे पर्व आणि या पर्वामध्ये चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ आपला नाव आजमावेल हे देखील पाहावं लागेल. बॅटच्या रडार मध्ये चेंडू त्याला पाठवलाय पार्किंग स्लॉटला, चेंडू सीमा पार येईल षटकार. कॅमेरामॅन कॅमेरामॅन व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय. आजच आहे का? 14 तारीख बरोबर. इथे फटका चांगला आहे फलंदाजाच्या बॅट मधनं. खरं तर इथे येतोय चौकार. आमचा देखील लग्न झालंय, 2 मुलं आहेत, त्यामुळे आम्हाला देखील व्हॅलेंटाईन डे ची आठवण राहिली नाहीये. नाहीतर नक्कीच मजा आम्ही तर नक्कीच घेतली असती, कारण कैलास देखील सकाळपासून इथे उपस्थित आहेत. त्याला माहिती आहे आज 14 तारीख आहे, आपण कुठेतरी जावा, म्हणून तो देखील फरार असेल की काय आणि मॅच मध्ये येऊन थांबलाय. जाऊया मॅच मध्ये, जिथे फलकावर धावा लागले गेलेत 39 धावा आणि पुढील फुलटॉच बॉल त्यावर फटका फसला होता, परंतु नक्कीच आउट ऑफ द पार्क येतोय षटकार. चला आमचे लेग स्क्वेअरचे पंच जे आहेत ते पाणी कमी प्या जरा, उन्हाचा तडाखा जास्त आहे. दत्ता भगत आपल्या खिशातच बॉटल ठेवा, पण पाण्याची ठेवा. चला मॅच कडे जाऊया. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजित आपण पाहतोय. चांगला फटके पाहायला मिळाला. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवर येणार, बनल दर्शक, चेंडू सीमा पार. 7 धावांसाठी बिग हिट, षटकार. नेक्स्ट गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल. योगेश गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. खरं तर लिमनेवाडी संघाचा विचार केला तर चांगला संघ आहे, चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतो. 10 फलकावर धावा लागले गेलेत 51. चौथा षटक आपण पाहतोय. प्रगती पथावर असताना योगेशला नक्कीच बघतोय. स्ट्राइक एंडवर पुन्हा एकदा अजित आडव्या बॅटने फटका सजवलाय. 1 बाउन्स, सीमा रेखा पार. मिड विकेट क्लिअर करत असताना ठोकलाय चौकार. थोडासा व्यत्यय येतोय. पुन्हा एकदा अजित स्ट्राइक एंडवर शॉर्ट बॉल, त्यावर फटका दमदार आहे. बॉल थांबणार नाहीये, चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार.
चांगली बॅटिंग. खरं तर लोभेवाडीच्या विरोधात देखील अजितने चांगली बॅटिंग केली होती आणि सामना एक हाती जिंकवला होता. परंतु आज सुनील साथीला आहे आणि त्याच्या विरोधात चांगली बॅटिंग. इथे दबाव पाहायला मिळाला. वाईट बॉलची सांगता. जसा षटकार खाल्ला तसा पुढचा बॉल नक्कीच वाईट. एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. आणि चांगली बॅटिंग करत असताना अजित लाजवाब फलंदाजी. तब्बल 10 फलकावर धावा लागले ते 64 64 धावा. इथे आणखीन एक फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार, पकडली जाईल. फलंदाज इथे आउट होत आहे. अजित बॅक टू द डग आउट. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण, इथे क्रिकेट जीवकी प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. 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 चला मॅच कडे जाऊया. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल आकाश. युवराज देखील चांगला खेळाडू आहे. फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार. इथे सोडली जाते झेल आणि बॉल चाललाय. हा आपट त्याचे आपटू नको बाबा, पोलीस आहे निहिल. षटकार येतोय या 6 धाबेने. 10 फलक जाऊन पोहोचलाय. 70 या धावसंख्येवर. बाबा 82 बघितल्या, 70 तर झालेत. अजून काय होईल. आणखीन एक फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनेल दर्शक. बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. कंचा तुला पक्का बोलवतो, त्याला अटकच करी. नेक्स्ट बॉल. इथे फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये लाजवाब देखना स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. 10 फलकावर धाबा लागले गेलेत. 78 धावा आणि गरज असेल जिंकण्यासाठी 79 धावसंख्येची. आता खरं तर कैलास या लिमनेवाडी संघाला पण आपण मोठ्याच लॉस मध्ये ठेवायला लागेल. चला डीजे.
पिबनचं पहिलं षटक आहे, हाणामारीचं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर सुनील. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. शॉर्ट बॉल समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न फसला आणि डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी. बॉल जर बॅटला स्पर्श झाला असता तर नक्कीच जवळ शिंगडोलच्या गावात देखील गेला असता. कारण फलंदाज तसा आहे. फलंदाजाला बघून आम्ही गोलंदाज देखील आमचा सुनील कमजोर आहे, परंतु त्याच्या विरोधात नक्कीच बॅटिंग चांगली होईल. इथे हा फटका चांगला होता. त्या ठिकाणी जर पाहिलं तर शॉट मिड ऑनला बॉलला अडवला गेला. एका धाब्याचा श्री गणेश केला जातो टीम ठोंबरवाडी संघाचा. आणि सुरुवात चांगली होते गोलंदाजीच्या. नक्कीच इथे बॅटची हलकीशी कडा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी चुकी करणार. एक धाव कंप्लीट केले आणि एकाच धावावर थांबून ठेवलंय. धाव फलकावर धावा लागले गेलेत. 2 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण सुनीलला पाहतोय आणि सुनीलचा विचार केला तर येणाऱ्या थोड्या दिवसात लग्न बंधनात नक्कीच अडकतील. म्हणजे आवोचे मानकरी सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. इथे फटका चांगला आहे अजितच्या बॅट मधनं. चेंडू सीमा पार. मिळतील 4 रन. शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. संघर्षमय करणारा षटकार. साऱ्या जगात क्रिकेट विश्वात. साऱ्या जगात क्रिकेट. धन्यवाद डीजे. आणि इथे नेक्स्ट बॉल असेल रामदाससाठी. चांगला फलंदाज आहे रामदासीचा. बॅटच्या हलकीशी काढा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करणार. झेल जमिनीला दान होते आणि चांगला फलंदाज बिग हिटर फलंदाज रामदासला जीवदान दिलं जातं. इथं रामदासची बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळेल यात शंका नाहीये. जसा रोहित शर्माचा 20 धावसंख्येवर असताना देखील झेल सोडला होता आणि तिथून काय फलंदाजी केली होती. तब्बल 200 धावांची खेळी. कोण विसरेल ती खेळी. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. ते फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला उडवलंय. सीमा रेखा पार. येईल हा षटकार.
चला बॉल द्या लगेच. नक्कीच या ठिकाणी खरं तर चांगलं मॅच आपण पाहतो आणि इथे फटका चांगला आहे. फलंदाज अजितच्या बॅट मधनं षटकार. नक्कीच या ठिकाणी खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आमच्या समेत आमच्या या आयोजनाला उपस्थित राहण्याचं काम सन्माननीय भगवान पिंपरकर साहेब, जामरुक विभाग उपसरपंच यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालंय. नक्कीच साहेब आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत. तुमचं या आयोजकांच्या वतीने आणि या स्पर्धेच्या वतीने मी करेल हार्दिक आणि मनपूर्वक असं स्वागत. नक्कीच चांगलं आयोजन आपण पाहतो. एक चौकार आला. रामदास आणि अजितची जोडी चांगली पाहायला मिळेल. या षटकामध्ये विचार केला तर 3 षटकार आलेत, एक चौकार आला, एक धाव आले, अजून एक बॉल शिल्लक असेल. या बॉलवर जर षटकार आला तर मॅच मात्र रफ आणि टफ पाहायला मिळेल, यात शंका नाहीये. 2 धुरंधर अजूनही मैदानावर सज्ज आहेत. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. फटका चांगला आहे. अजितचा तडाखा. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. सीमा रेखा पार. 4 धावा. चौकार. आणि या चौकाराने धाव फलक जाऊन पोहोचला तब्बल 37 या धावसंख्येवर. आता येणारे 12 बॉल आणि 42 ची गरज आहे. मागचा जो सामना झाला त्यावेळेस 12 बॉल 49 ची गरज होती. आता इथे 42 ची गरज आहे आणि चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळेल. थोडा डीजे मास्टरला संधी देऊया. धन्यवाद डीजे. चांगलं टायटल, चांगलं सॉन्ग खरं तर आपल्याला ऐकायला मिळालं. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. रामदासच्या बॅट मधनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी हा देतोय चौकार. या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहराचा सन्मान. या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहराचा सन्मान. या रायगड जिल्ह्याची शान कर्जत. धन्यवाद डीजे. नक्कीच मॅच होण्या अगोदरच खरं तर कैलासने एक भाकीत केलं होतं की ही जोडी जर टिकली ना तर सामना चांगला पाहायला मिळेल. आणि ती परिस्थिती सध्या येऊन टेपले. गोलंदाजावर हल्ला पाहायला मिळतोय. थोडासा बेल साबेने पडली. त्याला उद्या फेविकॉल आणा आणि चिपकावून ठेवा. हा 11 बॉल 38ची गरज. नक्कीच वाईड बॉल. एक खराब बॉल. 1 धाव फलकावर जोडली जाईल आणि एका धाबेने धाव फलक जाऊन पोहोचेल. 42 या आकड्यावर. समोर रामदास सारखा फलंदाज आहे. चांगला फलंदाज आहे. रामदासच्या बॅटमधनं खरं तर षटकार चौकारांची आतषबाजी नक्कीच पाहायला मिळेल. आणि तोच रामदास पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. शतरक्षक डाऊन दी बॉल येणार आणि शतरक्षक बनेल दर्शक. बॉल चाललाय सीमा पार. षटकार. संघाच्या नावाची चर्चा गाजे गावागावान. संदेश बंगाले संघाचा फलंदाज संघामध्ये त्याला लयोमान. धन्यवाद डीजे. नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅक वर तुम्ही पाहू शकाल नवनीत आणि त्याच्या विरोधात हा हल्ला. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक टप्पा
आणि त्यावर प्रार. चेंडू जाईल डीप फाईन मधून लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू सीमा पार. 4 रन. बारी पहिली तुम्हारी बाद में हमारी हेच सांगत असताना दोन्ही फलंदाज सलामीचे. रामदास आणि अजितची बॅटिंग खरं तर चांगली पाहायला मिळते. इथे आणखीन एक फटका चांगला आहे रामदासच्या बॅट मधनं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 6 रामदासच्या बॅट मधलं खरं तर षटकार आपण पाहिलंय. चौकार पाहिलंय. आडव्या बॅटने आणखीन एक ठोकलाय. आमच्या समालोचन कक्षाला मान वंदना देणारा पहिला अजित रामदासच्या बॅट मधनं तुफानी षटकार. अजूनही याची ओव्हरचा एक चेंडू शिल्लक असेल. रामदासची बॅटिंग एकदा आवडली असेल तर जोरदार टाळ्या होत जाऊ द्या. चांगली बॅटिंग. मैदानाच्या चारही बाजूला तुडुंब गर्दी आज आपल्याला पाहायला मिळते. इथून आणखीन एक फाईन लेग क्षेत्र निवडलं. चेंडूला पाठवलंय सीमा पार. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. पोरी माझ्या हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट. तुला पाहून पडली माझे विकेट विकेट. माझ्या हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट. तुला पाहून पडली माझे विकेट विकेट. पहिल्या बॉलवर रामदासने ठोकलाय. कव्हर ड्राईव्ह मधून लाजवाब देखना स्ट्रोक. चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. बनवण्यासाठी क्रिकेटमध्ये रेकॉर्ड तोडले जात नाही तर बनवण्यासाठी क्रिकेट खेळला जातो. इथे चांगला फटका. अजून एक कव्हर ड्राईव्ह मध्ये आता 2 फिल्डर बॉल मागे धावत आहेत. इथे 2 धावा देखील कंप्लीट. चांगली बॅटिंग आपण पाहतोय. फलकावर धावा लागले गेलेत. 74 धावा. आता 4 बॉल आणि 5 ची गरज आहे. ऑन स्ट्राईकला अजितला आपण पाहतोय. फटका चांगला. आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील 4 रन. आणि या स्पर्धेत खरं तर चांगली बॅटिंग चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली 2 फलंदाजाच्या माध्यमातून. अजूनही जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. आमच्या कैलास साहेबांनी म्हटलं होतं ही जोडी जर राहिली ना तर सामना मात्र जिंकून देऊ शकते आणि तीच पाहायला मिळाला. 3 बॉल 1 ची गरज आहे. मॅच कधी जिवंत होऊ शकते सांगू शकत नाही. शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला आहे आणि ते अजितच्या बॅट मधनं विजय फटका. चांगली बॅटिंग करत असताना 2 मैत्रीपूर्ण लढत आपण पाहिली आणि नक्कीच टोंबरवाडी संघ विजय झाला. विजय संघाचे अभिनंदन तसेच हरलेले संघाचे सुद्धा कौतुक.
चांगली फाईट देत असताना खरं तर आपण पाहिली. आणि चला नाणेफेकीसाठी त्वरित या. टीम बडबळवाडीचा कर्णधार आणि ठोंबरवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी या.